नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम साई पूजा एन्क्लेव्ह मीरा रोड पूर्व इथे राहणाऱ्या दीपा विजय कळवणकर यांना आज आपण बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब वाट बघतंय. आज अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लपवल्या होत्या आणि आज इकडे बाहेर येणार आहेत. तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. 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 बरं, उखाणा घेणार ना? हो. घ्या. इन मीन 3.5, इन मीन 3.5, विजय माझे राजा, मी त्यांची क्वीन. हे तुम्हाला माहिती आहे? क्वीन आहे ते माहिती आहे. उखाणा घेणार ते माहिती आहे. मग बालपण कुठलं तुमचं? बालपण गोरेगावातच. गोरेगावात कुठे? गोरेगावमध्ये उडपी हॉटेलच्या बाजूला. आणि तुमचं गाव कुठलं? गाव मँगलोर. मँगलोर, म्हणून उडपी हॉटेलच्या बाजूला. तुमचं बालपण? बालपण गोरेगावलाच. गोरेगावला. गोरेगाव ईस्टलाच. विरवण इंडस्ट्री त्याच्याजवळच. शाळा कुठली? सेंट थॉमस हायस्कूल गोरेगावमध्येच आहे. तुमची? आमची पण गोरेगावला नंदादीप हायस्कूल. बर. आणि कॉलेज? पाटकर कॉलेज गोरेगाव. कॉलेज? कॉलेज विवेक कॉलेज गोरेगाव ईस्ट. आणि मग नोकरी वगैरे केली? हो, ते पण गोरेगावमध्येच होतं. कुठे? हबचा बाजू निर्लॉन कॉम्प्लेक्स आहे, इंडियन फ्लाईन मध्ये होतं तिथे. आपण नोकरी वगैरे? सेम आम्ही तिथेच कॉलेजला सॉरी ऑफिसमध्येच भेटलो. कशी ओळख झाली? ऑफिसमध्येच. म्हणजे असं ओळख तर ऍक्सिडेंटली झाली. कसं, कुठे झाला ऍक्सिडेंट? कसं काय? ओळख म्हणजे नुकतीच जॉईन वगैरे झालेली ऑफिसमध्ये. तुम्ही आधी होता तिकडे? हो, मी आधी होतो ऑफिसमध्ये. मग तुमचं टेबल काय गेट कडेच होतं? थोडं एंट्रन्सवरच होतं. अच्छा, एंट्रन्स. तिथे इंडक्शन वगैरे नवीन जे यायचे ते तिकडेच व्हायचं. तर जवळच होतं. मग आणि पाहिलं की मुलगी जॉईन झाली आहे. 2-3 महिने ऑफिस. मुलगी जॉईन झाली आहे? काय म्हणजे या नवीनच जॉईन झालेला. 2-3 महिने झाले होते. तुम्हाला माहिती होतं? नाही, मला नाही माहिती. हा, मग तुम्ही जॉईन केलं तिथे. हो. आणि पुढे काय झालं मग? मग ऑफिस जाताना एकदा त्यांनी मला, ते बाईकवर होते, हा. त्यांनी थांबवलं बाईक आणि मला विचारलं सोडू का ऑफिसला. मी त्यांना ओळखत नव्हती, कधी पाहिलं पण नव्हतं ऑफिसमध्ये. तर मी नाही म्हटली. त्या दिवशी तर बाईकवर तुम्ही बसला नाही. हो. मग नंतर कधी बसला? खूप वेळानंतर, हो. वर्षानंतर. मी नाही बसली म्हणून त्यांना वाईट वाटलं की कसं विचारलं हे मुलीला, तिला नाही चांगलं वाटेल. बरोबर. हे तुम्हाला कसं कळलं? हे त्यांनी नंतर सांगितलं मला. नंतर 1 हो. वर्षाने? हा, 5-6 महिन्याने. त्यांना असं वाटलं की मी हिला सॉरी बोलू, कसं विचारलं, तिला वाईट वाटेल अरे असेल. नाहीतर काय हो, काय. तर माझे कॉमन फ्रेंड पासून एक माझा नंबर घेतला आणि सॉरी म्हणायचं असं प्रयत्न चालू होता त्यांचा. 1 मिनिट, काय चाललं होतं खरं सांगा. मी सॉरीच म्हणायचं होतं पण हिंमतच होत नव्हती. म्हणजे समोर आलो की 1 मिनिट, एका मुलीला बाईकवर बसशील का हे विचारायला हिंमत झाली आणि त्याच मुलीला दुसऱ्या दिवशी सॉरी हा बाई हे म्हणायला तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? तिथेच माझी हिंमत त्यांनी तोडून टाकली. आणि नंतर हिंमतच नाही झाली. नाही झाली हिंमत? नाही झाली. मग माझ्या मित्राला माहित पडलं की असंच आहे. मग त्यांनी माझं नाव घेऊन मला फोन केला आणि सांगितलं की त्याच्यात सुद्धा मित्राने फोन केला? तो आज आला नाही. घाबरायचे ना ते. घाबरायचं. मग काय रिॲक्शन होती जेव्हा फोन केला तेव्हा? सांगितलं सॉरी असं विचारलं तर तुम्हाला वाईट नाही वाटलं ना? नाही, मी तुम्हाला ओळखत नव्हती म्हणून नाही सांगितलं. आणि तसं पण मी ज्यांना नाही ओळखते त्यांच्या बाईकवर नाही बसत. बरोबर. मला नाही आवडतं ते. तर आता ठीक आहे झालं, असंच बोलणं झालं. मग फोन करायचे, ते करायचे, विचारायचं ऑफिसचं काय हे ते. पण मी मग ते पण नंतर बोलायचे. तुम्हीच फोन करायचे? नंतर मग तिने एकदा मला फोन केला. नाही, पण त्याच्यानंतर मित्राने पहिल्यांदा फोन हो, केला? मित्रांनी ते पहिल्यांदा त्यांना माहित नव्हतं की मित्र नाही. बोलतोय? हा. आम्ही बोललोच नव्हतो कधी. तिला माझा आवाज पण पण नव्हता. दुसरा फोन कोणी केला? दुसरा फोन नंतर मग त्यांनी नंबर शेअर केला होता माझा. मग हिनी मला 1 दिवसानंतर कॉल केला. काय 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 म्हणून? सहज की मी पास झालो की तिने बोललं की तुम्ही जस्ट माझ्या बाजूने गेलात म्हणून मी तुम्हाला पाहिलं. बाईकनीच होतो. सांगितलं त्यांना. पास झालं तुम्ही. हा, 5 झाले. मग असंच बोलणं चालू झालं. बोलणं चालू झालं आमचं. खूप बोलायचो आम्ही, खूप बोलायचं. हो. शेअर करायचो. हा. ऑफिसने फोन दिला होता दोघांना. दोघांना याच्यासाठी लग्न जुळवायला. हे किती महिने सुरू होत्या गप्पा? हे चालू होते चांगले 5-6 महिनेपर्यंत झालं. असं बोलतच राहायचं आम्ही, खूप बोलायचं. ऑफिसमध्ये भेटायचं, बाहेर नाही भेटायचं. कारण घरून ऑफिस आणि ऑफिस घर हेच करायचं, बाहेर कुठे भेटायचं नाही. नाही. मग
मग एकदा ते गावीला जात होते. गावी झालं त्यांना माहीत पडलं की आता बोलते हे चांगलं, तिला पण मी आवडत असणार, तर त्यांना असं प्रपोज केलं मला. Direct? विचारलं, म्हणजे झालं होतं नाही, खूप मला एक बोलायचं. सांगा, गावी जायच्या वेळेला का प्रपोज केलं? नाही म्हणजे आम्ही ऑलमोस्ट वर्षभर बोलतच होतो आणि मला कळलं होतं त्याच्या बोलण्यावरून की काहीतरी थोडं माझ्यामध्ये ती म्हणजे मी मोटरसायकल आवडली. मोटरसायकल बरोबर मी पण थोडं नाही भरपूर गोष्टी शेअर वगैरे करायला लागलो, तर कळून आलं की आहे, पण विचारू कसं, म्हणजे वाटलं तर होतं ही कळते, म्हणून मग 2 दिवस गावी जायचं होतं. पण मी गाव तिला कुठलं? आमचं दापोली. दापोली. मग तिला मी सांगितलं होतं की मी तुला पसंत करतो वगैरे, पण तुझ्या घरातून जे प्रॉब्लेम आहे ते माहिती आहेत मला वगैरे, आणि मग मी गेलो होतो गावाला गेले. हा. आणि मग मी दुसऱ्या दिवशी आलो आणि 2 दिवस तिला फोन नव्हता केला, आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येच राहून मी फोन केला होता. आणि मला म्हणाले, अरे तू कुठे आहे, तू फोन का नाही केला, 2 दिवस वगैरे येते. मी काय फायदा फोन करून, म्हणजे तुझं तर मला माहिती आहे तुझं उत्तर काय ते. तर ती बोलली माझं उत्तर जर हा असेल तर मी बोललो आता येईल. ती मला हा बोलली, आणि मग मी समोरून मी शॉक झाली. त्याने सांगितलं 15 दिवसात गावात आहे. आणि समोरच होते. हा, office मध्ये. समोरच होते आणि समोरून आले. तुमचा नकार आला तर तिथे शेती करणार. तोच होता प्रयत्न. तिथं जाऊया नको, तिथंच गावात. तर मग असं सुरू झालं. मग ती तसं बोलली की घरी तर थोडंसं आहे, वडील नाही आहेत, आई आणि भाऊ वगैरे आहे, तर नाहीच वगैरे होणार वगैरे. मग ठीक आहे. मग नंतर काळांतराने हो. मग घरी कसं कळलं? मला एक प्रपोजल आलं होतं बँगलोरवरून. बरं, चांगला होता मुलगा. तर चांगलं आहे. हा, ते असं आई हे सगळं बोलत होते रिलेटिव्स की चांगलं आहे, भेटून बघ. तर मला तर नाही भेटायचं होतं, पण ते फोर्स करत होतं कशा का बोलू त्यांना, तर नाही झालं. तर माझे एक भाऊ होते दूरचे वरुणांना, त्यांनी मग मला विचारलं की काय कशाला नाही बोलते, काय झालंय, काय प्रॉब्लेम काय आहे, मुलगा चांगला आहे, फॅमिली चांगली आहे, काही आहे का तुझा. सांगितलं हो आहे. कोणता कास्ट आहे, महाराष्ट्र. त्यांनी समजलं तुला माहीत आहे ना, नाही होणार आमच्यामध्ये, तर कशाला करते, कोणी केलंच नाही आमच्यामध्ये, तू काय म्हणून असं बोलते, मुलगा खूप चांगला आहे का, तू एवढी कॉन्फिडेंट आहे, त्याचंच करायचं, त्याच्याशीच करायचं आहे. म्हणजे हो चांगला आहे तो, ठीक आहे चालेल, मम्मीशी बोलतो मी. पण त्यांनी बोललं, मम्मीने भावाला बोललं. तर त्या दिवशी नेक्स्ट दिवशी दसरा होतं, तर घरी कळलं की असं असं हे खूप मोठं चीज आहे त्यांना, की त्यांनी एक्सपेक्टच नाही केलं होतं कधी मी हे सगळं करणार. त्यांनी ह्यांना पण फोन केलं की काय चालू आहे, काय करतोय तू. वाढदिवस होता, भावाचा वाढदिवस होता, तो खूप अपसेट होता त्या दिवशी. तर त्यानं सांगितलं हे सगळं स्टॉप नाही करायचं आहे काही, कारण आमचं नाही चालणार, आम्ही नाही करून देणार. तो हो सांगितलं. 2 दिवस ऑफिसला नाही गेली, घरातच होती. मग त्यांनी समजवलं नाही करायचं आहे, ऑफिसला जायचं तर हे सगळं सोडून दे, नाही करायचं. हो ठीक आहे. गेलो ऑफिसमध्ये, भेटलो, नाही करायचंय, नाही कंटिन्यू करायचंय, माहीत आहे घरचे लोक नाही मानणार असं तुम्ही सांगितलं त्यांना? हो. त्यांनी पण बोलले की ठीक आहे, तुम्ही पण तयार झाले? हा, म्हणजे मला तर कल्पना होतीच, आणि जबरदस्ती तसं करायचं नव्हतं. बरोबर. आणि मग गावाला तिकीट काढली? प्रयत्न ते सुद्धा. 4 एसटीची तिकीट, 1 नांगर, 2 बैल. हा, मग गेला थोडा टाइम, परत आम्ही बोलायला लागलो, फोन चालू झाले, परत बोलायला कामाला सुरुवात तुमची. तिकीट कॅन्सल केली, तिकीट कॅन्सल. आणि परत बोलायला सुरुवात केली. मग त्यांना पण कळून चुकलं की आता हे जसं हिला येत होते, तर तसं ती नाहीच बोलत होती. मग ते पण समजदारच होते, त्यांनी एकदा मला बोलवलं आणि मग विचारलं वगैरे काय ते वगैरे. खूप घाबरले होते आणि मस्तपैकी ग्रिलिंग चालू होती त्यांची. माझे फॅमिली मेंबर्स होते, काय करतो हे हो ते सगळं विचारत होते त्यांना. कसं थोडं उत्तर दिलं त्यांनी. मग मला मम्मी साईडला घेऊन सांगते, ह्याच्याशी लग्न करायचं, केस पण नाही आहे, ह्याच्याशी लग्न करायचं. त्यांना केस नाही आहेत, पण ते गॉन केस नाही आहेत असं तरी मी तिला सारखं सांगत होतो की माझी तब्येत ठीक नाही, मी डॉक्टरही चाललो आणि मी स्वतःलाच ओळखत नाहीये. आणि मग आईची काय प्रतिक्रिया नंतर? तर नाही, ते नाहीच बोलत होते, नाही ह्याच्याशी नाही, कसं हे कसं तो ती बोलत पण नाही बरोबर. म्हणजे त्यांची तब्येत बरं नाही असं काय नाही, बरं बोलायला नाही ते ठेवण्यात. 2-3 महिने असंच गेले, त्यांनी नाही सांगितलं, नाही करायचं. मग आणखीन 5-6 महिना गेला. मग 5 महिन्याने परत आले ते घरी, तेव्हापर्यंत त्यांचं केस आलं होतं. आले बाबा केस एकदाचे, चला बरं झालं. आणि थोडं कॉन्फिडंट झाले होते बोलायला. मग होकार दिला?
हो चालेल मनात नव्हतं त्यांचं. पण त्यांनी मनाच्या विरुद्ध करून दिलं, किती हा. वर्ष झाली आता लग्नाला? 8 वर्ष झाली. 8 वर्ष 8 वर्ष. अशा तऱ्हेने अत्यंत आनंदात सुखाचा संसार सुरू आहे. तुमची सगळी प्रेमकथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे आम्हाला दिसली. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. दोघांनाही 10-10 संधी आहेत. तो स्माइली चेंडू या टेबलवरती एक टप्पा पडून उडाला पाहिजे आणि उडून या समोर असलेले हे जे प्लास्टिकचे अडथळे ठेवलेत यापैकी कुठल्याही अडथळ्याला लागला, स्पर्श झाला तरी चालणार आहे. 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 गुणसंख्येसाठी दुसरं, 7 गुणसंख्येसाठी तिसरं आणि 10 जर गुण मिळाले तर 4ही बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 2 3 4 5 6 7 सगळी बक्षीस एकट्याच मिळवणार. 8 तुम्हाला फक्त 2 गुण मिळवायचे. 9 10 अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. तुम्ही यांच्याबरोबरचं तुमचं नातं सांगायचं आणि यांच्याबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. ही माझी नणंद आहे, पण ताईसारखीच आहे. जेव्हा पण मी घरी जाते ते एकदम पक्वान एकदम खूप चांगले चांगले बनवून खिलाते. क्या बात आहे. बघितलं मराठी शब्दांची कशी गंमत आहे. रोज घरी येते, मी जेव्हा जाते तेव्हा पक्वान बनवून खिलाते. पण छान, असंच रोज पक्वान खात राहा. शेजारी आहे माझ्या विजय आणि दीपा, दोघं पण इतके प्रेमळ आहेत. खूपच चांगले दोघं पण. मी काकी आहे दीपाची. दीपा फार केअरिंग सून आहे, छान मदर आहे आणि रोमॅन्टिक वाईफ आहे. अरे वा. मी दीपाची फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड. तिला मी शादीच्या नंतर भेटली आणि माझ्याकडे तिचा सारा सिक्रेट आहे. सो त्याची माझा जर घाबरते असते. नमस्कार, मी त्यांची नणंद आहे. त्यांची माझ्या मावशीची सून आहे ती, पण खूप प्रेमळ आहे. खूप स्वभाव पण त्यांचा खूप छान आहे आणि एकदम आपलेपणाने राहतात त्या. व्हेरी गुड. वहिनी खूप केअरिंग आहे आणि खूप प्रेमळ आहे. म्हणजे दादा आणि दोघांमध्ये मला वहिनी जास्त आवडते. हो, खूप छान. असेच हसत राहा. पण हे जे पुढे 6 जणी बसले आहेत ना, त्यात तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. गाणं सुरू होणार, ती उशी पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे शिक्षा त्यांना मिळणार. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर तुम्ही कुटुंब त्यांना बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. म्युझिक. मासोली वाणी तुझी गजवानी, ए मासोली वाणी तुझी गजवानी. भोळं राळं राळं भोळं, भोळं राळं राळं भोळं, हे न थांबता भोळं राळं राळं भोळं, भोळं राळं राळं भोळं असं 10 वेळा म्हणायचं. भोळं राळं राळं भोळं, 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 भोळं राळं राळं भोळं. उशीचा रंग सांगताय का? 10 वेळा लाल 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 केलं. म्युझिक. येरा पिसा सारा थोडी बराई, मासोली झाल्यात येना. रेड ब्लड ब्ल्यू बर्ड, रेड ब्लड ब्ल्यू बर्ड, बर्ड. हा, असं न थांबता 7 वेळा म्हणायचं. रेड ब्लड ब्लू बर्ड, 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 रेड ब्लड ब्लू बर्ड. अभिनंदन.
हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. येरा पिसा सा कौन सा हीरो आपको अच्छा लगता है? आमिर खान. तो उनके फिल्म का एक डायलॉग आपको बोलना है या उनकी ऍक्टिंग करनी है. मी गाणं गाणं हा, त्याचं गाणं म्हणा ना. गुलाम मूवी. ए क्या बोलती तू, हा. ए क्या मैं बोलूं, सुना आती क्या खंडाला, क्या करूं आके मैं खंडाला, ए घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. अभिनंदन. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. झी मराठीकडून ही भेट. तुम्ही यांच्याबरोबरचं तुमचं नातं सांगायचं आणि यांच्याबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. मी सासू आहे तिची. बापरे. सून खूप चांगली आहे, मनमिळावू आहे, स्वभावाने पण चांगली आहे, व्यवस्थित आहे. ये मेरा बेटी है और दामाद है, बहुत अच्छी है. मेरा बेटी को आचार विचार और ये सब संस्कार बहुत अच्छा है. वो किधर भी जाएगी सबको अपना बनाएगी. क्या बात. दीपा माझी ताई आहे, पण माझ्यासाठी ताई आणि आई एकच शब्द आहे. लहानपणापासून त्यांनी मला खूप प्रेम केलं आहे, खूप केअर केले. आता मी काफी इमोशनल होत आहे कारण की त्यांनी खूप तकलीफ बघून मला माझी शिक्षण केली आहे. तर थँक्यू आता हा स्टेज द्यायला. आणि मला भाव नव्हतं भेटलं. नाही पण तुमचा भाऊ किती उत्तम बोलला माहितीये का. हो. तो चांगला मराठी बोलतो. हो की नाही. आणि इतकं छान बोलत असताना त्यांनी त्याच्या इतकी वर्ष जी तुमच्या प्रती असलेली भावना आहे ती त्याने शब्दातून बोलून व्यक्त केली. तेच. खूप छान. आता तक्रारी आल्यात तुमच्याबद्दल, आरोप. सणाशिवाय तुम्ही सगळ्यांना कधीच भेटत नाही. हो, ऍक्च्युली ऑफिस जाते तर टाइम नाही भेटत. पण आरोप मान्य आहे. हो, मान्य आहे. कुठल्याही गोष्टीचे प्रश्न खूप विचारता तुम्ही. तुम्हाला खूप शंका असतात. खरंय. क्लिअर करते काय आहे कसं आहे ते. असं आंघोळीला गेलं की पाणी खूप वाया घालवता तुम्ही. हो. काय हो? हो खरंय, अगदी खरंय. तुमच्या आईचं तुम्ही कधीच ऐकत ऐकते. हा. ऐकते. ऐकलं असतं तर हे केलं असतं का. हे आरोप आहेत की आईचं ऐकत नाही, पाणी खूप वाया घालवता. तर या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं. हो, मी मान्य करते. मला थोडं पाणी जास्त लागतं. हो ना. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार. पाणी थोडं कमी वापरेन. पाणी कमी वापरणार. बर. मे महिन्याभर. आणि मम्मीचे आता थोडं ऐकणार. ऐकणार आता. बर. म्हणजे ऐकते. तुमचं काय म्हणणं आहे. माझं पण म्हणणं, हिचे माझ्यावर आरोप असतात की मी जाम चिडचिड करतो किंवा ऐकून घेत नाही हिचं. तर आता मी प्रयत्न करेन की चिडचिड कमी करेन आणि ही बोलते तसं ऐकून घेण्याचा प्रयत्न करेन. हिला वाटतं. सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणा. सॉरी म्हणायचं असेल तर मी तेच प्रदीप आणि तिच्या आईलाच म्हणेन. माझ्यामुळे जर ती काय येत असेल तर मी त्याच्यासाठी सगळ्यांसमोर तेच माफी मागण्यात येईल. तुम्ही काय करा आज सॉरी म्हणायचं असेल तर. हा, सॉरी म्हणायचं. तेच माझी मम्मी आणि भावाला थोडं मन दुखवलं त्यांचं मला माहीत आहे. पण हा, मला हे पण माहीत आहे की आज ते खुश आहेत मला बघून. आणि माझी सासूला, मी ऑफिसला जाते, काम मला जास्त करायला नाही भेटत. आणि मला खूप गोड सासू भेटली आहे, खूपच गोड सासू भेटली आहे. तर त्यांना सॉरी म्हणायचं आहे मला. कारण ती अख्खं घर सांभाळते, माझ्या बाबूला सांभाळते, आम्हाला दोघांना सांभाळून घेते. तर त्यांना सॉरी म्हणायचं आहे. कधी मन दुखवलं आहे या कधी काम ते करायला नाही भेटत मला, तेव्हा तर असं सॉरी म्हणायचं. कळलं. मला काम करायला काम वेळ नसल्यामुळे काम घरी करायला मिळत नाही सूनबाईंना, तेव्हा तुम्हीच करत राहा. त्यामुळे आज त्यांनी तुम्ही गोड सासू वगैरे म्हणून पुढच्या 5-6 वर्षाची आणखी व्यवस्था करून टाकली आहे. थोडक्यात गोड बोलून तुम्हाला कामाला लावलंय सुनेने. आणि मी त्यासाठी जर म्हणजे जसं मी तिला बोललो की जसं वागण्याचा प्रयत्न करेन, त्यासाठी मी तिच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आणलेलं आहे. हा. किती गोड, किती गोड. मस्त. हे सोन्यासारखे क्षण आपण सगळेजण कायम जपून ठेवूया. या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता
क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.